तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि। वडेकर साहेब, संस्थेचे सन्माननीय सचिव, सन्माननीय वामन मोडक साहेब, तसेच संस्थेचे सहसचिव सन्माननीय कुणाल साहेब, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राकेश साहेब, संचालक करणारे समाजशास्त्र आपण उपस्थित सर्व प्राध्यापक माझी मैत्रीण अनुताई गावकर मॅडम, शिंदे सर, पेठे सर, गंगारे सर, अविनाश टिकरे सर आणि सर्व चंद्रपूर शहरातील बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना जय गुरु. महात्मा भगवान बुद्ध त्यांचा स्वाक्षात सद्धम्म या सद्धम्मावर आढळून श्रावक संघ ही तिन्ही रत्न जे भूतकाळ होऊन गेले, भविष्यामध्ये होती आणि वर्तमानात आहे त्या तिन्ही काळच्या तिन्ही श्रेष्ठ रत्नांना प्रथम अभिवादन. या ठिकाणी उपस्थित सर्वांना खूप खूप शुभेच्छा, मंगलकामना. या ठिकाणी आपण धम्मदर्शन या पुस्तकाचं अनावरण करण्यासाठी उपस्थित आहोत. खूप छान पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये चांगले विषय घेतले आहेत. अष्टांगिक मार्ग असेल, सूत्र असेल, गमचक्र सूत्र असेल, महत्त्वपूर्ण सूत्राचा या ठिकाणी केलेला आहे. आणि जे काही भगवानबुद्धाचे उपदेश आहेत ते 84 उपदेश आहेत आणि प्रत्येकाला तेवढं सर्व अभ्यास करणं हे अशक्य आहे. आणि म्हणून सरांनी थोडं का होईना आपल्या अभ्यासातून त्यांनी चांगल्या प्रकारे ते मराठीमध्ये ग्रंथ आलेले आहेत. कारण जे काही धर्मग्रंथ आहेत ते एक तर पालीमध्ये आहेत किंवा इंग्रजीमध्ये आहेत किंवा काही पुस्तक हिंदीमध्ये आहेत. तर प्रत्येकाला म्हणजे ती भाषा अवगत नाही, त्याच्यामुळे ते मराठी खूप म्हणजे सुवाच्यवृत्त्या चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आहे. आणि प्रत्येक विहारामध्ये ते आपण त्याचं वाचन केलं, समजावून सांगितलं तर लोकांना त्याचा चांगला त्यात मार्गदर्शन चांगलं मिळेल. आणि धम्माचा प्रसार करणे हे सर्वात मोठं दान आहे. सर्वदान धम्मदान जिनाती म्हटलं आहे. सर्वदानामध्ये धम्मादान सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून या उद्देशाने प्राध्यापक कांबळे सरांनी आपला उपक्रम खूप चांगल्या प्रकारे राबविला आहे. तेव्हा आपण या ठिकाणी या धम्मदर्शन पुस्तकाचं अनावरण झालं अशा प्रकारे शुभेच्छा देऊन संपवतो.